अहोई, तुम्ही या सगळ्यात कशाला पडताय? नकट्यासमोर नाक खाजवलं की त्याला राग येणारच. अहो नाही म्हणजे तुम्ही आता बहिणींना बोलणार, मग भाऊजींना राग येणार आणि बहिणींची बाजू घेण्यासाठी ते तुम्हाला वाटेल तसं बोलणार. आणि तुम्हाला असं बोललेलं, तुम्हाला त्रास झालेला आम्हाला नाही बघवतो. अहो आई, मला मान्य आहे की तुम्हाला या घराचं गोकुळ झालेलं पाहिजे, पण हे फक्त तुम्हाला वाटून काय फायदा? बाकीच्यांनाही असं वाटलं पाहिजे ना. जर त्यांनाच बाळ नको असेल तर तुम्ही बोलून काय होणार आहे? नाही म्हणजे काल वहिनी असं काही बोललं की मी नाही, जाऊ दे बाई, मी तुम्हाला सांगायला नको आणि तुम्ही ते ऐकायलाच नको. हो, वहिनी तुमच्याबद्दल असं काही विचार करत असतील? एका आईच्या विरोधात एका मुलाचे कान भरणं यासारखं दुर्दैव काय हो? शी बाई, अशी बाई घरात असण्यापेक्षा ना नसलेलीच बरी. पण मी तरी बोलून काय होणार आहे? घरातले सगळे निर्णय तुम्हीच घेता ना. विचार करा हा. नाही म्हणजे उद्या बरं वाईट व्हायला काही वेळ लागणार नाही.